हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसा आहे मग तुमचा आजचा दिवस? कसा चाललाय? सकाळ सकाळी नेहमीप्रमाणे आपण पूजा करून मार्केटवर बसलोय, पण आज वाटत नाही की शेअर मार्केट काय पैसे देईल म्हणून. काल पण तेच केलं, आज पण तेच केलं. आणि काल तर मग इथून सगळं मी आवरून जेव्हा गेलो ना भावाच्या शॉपवर, एवढी गर्दी होती तिकडे. आणि ना अख्खा दिवस माझा तिथे गेलाय, अख्खा दिवस. एवढा म्हणजे मोबाईल घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. मी 11-12 वाजता तिकडे गेलो असतो, आणि 12च्या नंतर मी डायरेक्ट फ्री झालोय मी संध्याकाळी 7-8 वाजता. आणि त्यानंतर एवढं दमलो होतं ना, डायरेक्ट मोबाईल वगैरे ठेवून दिला, जेवून डायरेक्ट झोपून गेलो. तुमचा कसा होता कालचा दिवस? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा दिवस खूप अवघड दिसतोय जरा. माझी झोप पण पूर्ण नाही झालेली, त्याच्यामुळे ना इच्छाच नाही होते की बसून शांतपण ट्रेडिंग करू. माझं कसं तरी पटकन आवरायचं, परत थोडा वेळ जरा झोप काढायची आणि मग कामाला लागायचं. झोप काहीच झालेली नाही. तुमचं कसं जातो रोज? म्हणजे तुम्ही जर कोण शेअर मार्केट करत असेल तर त्यांचा दिवस कसा जातोय, कसं नाही? कारण की सध्या मार्केट आता असं चालू आहे ना की समजत नाहीत ना की काय करणार आहे काय नाही. मध्येच रूल चेंज होतात, म्हणजे F1चे प्रॉब्लेम्स येतात. आणि जेव्हापासून फायनान्स मिनिस्टरनी ते नवीन रूल पास केलेत ना, टॅक्स वगैरे, मग पूर्ण तुम्ही काय काय करता तुमचं प्रोफेशनल काय काय? दिवस कसा चाललाय ना तेच समजत नाहीये. की एवढं काम काहीच होत नाहीये. पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडतोय मध्येच जातोय. बोरिंग दिवस चाललाय, बोरिंग, एकदम बोरिंग. करायला काहीच नाही ना, दुकानात कस्टमर आहेत ना काय. एवढं बोर आहे ना. आणि कुठं बाहेर पण जाता येत नाही. पहिली गोष्ट ना, कुठं बाहेर जाता येत नाही, काय करता येत नाही. त्याच्यामुळे ना समजत नाही काय करू आणि काय नाही. बाकी तुमचं काय चाललंय सांगा सध्या? की माझ्यात तरी ना काहीच नाही आता सध्या करायला ना, काहीच राहिलेलं नाही. सगळी कामं पण सध्या झालेली आहेत. दुकानावर कोण नाही, मुलगी जेवायला गेलेत, त्याच्यामुळं दुकानावर कुठं जाता येत नाहीये. बघू आता कसा बाकीचा उरलेला दिवस कसा जातोय कसा नाही. अजून फ्रायडेची तयारी करायची, तेव्हा बघू. हा, दिवस खूपच बोर चाललाय यार आज. सगळं करून आलोय घरी, आणि त्यात दुपारी एवढं बोर होत होतं. त्यात 2-3 गोष्टी अशा बघितल्या ना मी आज, म्हणजे
माणुसकीवर विश्वास उडलाय माझा जवळ, तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तर तुम्ही विचारशील असं काय घडलं, तर घडलंय असं की, एक मिनिट, हां, घडलं असं की मला पहिली गोष्ट हे कळत नाही की लोक नॉनव्हेज एवढं का खातात. म्हणजे मी पण पहिल्यांदा खात होतो, पण जेव्हा मला कळलं की ह्या गोष्टी चांगल्या नाहीत, मी खाणं बंद केलं. जवळजवळ आता मला एक 5 ते 6 वर्ष झालं मी टोटली नॉनव्हेज बंद केलं आहे. पण मला कळत नाही की मी आज हे बोलणं बरोबर आहे चुकीचं आहे. आज मी जस्ट माझ्या शॉपच्या एक 5-6 दुकानं सोडून आहे ना, मी एक इन्सिडन्स बघितला तिथं जाऊन. म्हणजे मटन शॉप आहे तिथं. मी ह्याच्या आधी ना, जेव्हा पण खात होतो मी, पण ह्याच्या आधी असं कधी बघितलं नव्हतं. पण आज मी जे बघितलं ना, मला असं वाटतं की मी जे न खाण्याचा निर्णय आहे ना, तो बरोबर घेतलाय मी. जस्ट तिथं मटन शॉप होतं. मे बी त्यांचं मटन वगैरे काय ते संपलं असेल. त्यांनी ना अक्षरशः तुम्हाला कसं सांगू मी, त्यांनी जो बोकड होतं काय होतं मला माहित नाही, त्यांनी त्याला एवढं जोरात ना हे केलं, मारलं, तो अक्षरशः तडफडत होता यार. अरे कसं तरी वाटलं. बरं आपण खात नाही ते, बट मला असं वाटतं की लवकर लवकर ह्या गोष्टींनी, जे पण खातात त्यांनी लवकर लवकर हे बंद केलं पाहिजे. कारण की दुसऱ्याला मारून आपण आपल्या हौस भागवावी, मला तर हे पटत नाही. आणि पहिली गोष्ट, देवाने त्यांना बनवलंय, म्हणजे त्यांचं काहीतरी अस्तित्व म्हणून देवाने त्यांना बनवलेलं आहे. आपण कोणीच नाही की त्यांना मारून आपण आपले जिभेचे चोचले पूर्ण करावे. राहिली गोष्ट, हे बरोबर आहे का चुकीची आहे, मला तर हे चुकीचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. बट जेव्हा जर हीच वेळ आपण व्हाईस वर्सा जर केलं, तर हीच वेळ जर आपल्यावर आली, आपण कसं रिॲक्ट करू शकतो सर? जर प्राण्यांनी आपल्याला मारून जर आपल्याला खायचं तिने ठरवलं, तर कसं? मी भरपूर लोकांना असं नॉर्मली बसल्या बसल्या विचारलं, तर मला लोकांनी हे उत्तर दिलंय, जर माणसांनी ह्यांना मारायचं बंद केलं तर ह्यांची प्रजाती खूप वाढेल. अरे ह्यांची प्रजाती खूप वाढायला, जर ह्यांची प्रजाती जर एवढी वाढणार असेल, तर ऑब्विसली देवानी काहीतरी विचार करूनच त्यांना पृथ्वीवर पाठवले ना, त्यांचं निर्माण केलंय. हां, देवाला एवढं माहिती आहे की संतुलन कसं मेंटेन करायचं आहे. त्याच्यामुळे आपण कोणी नाही हे ठरवू शकत की जर आपण त्यांना मारायचं बंद केलं तर त्यांची संख्या खूप वाढेल. माणसं रोज एवढी लिमिटच्या बाहेर मासे असून दे, कोंबड्या असून दे, बकऱ्या असून दे, मारून खातात. पण चुकून जर माशांनी असून दे किंवा कुठल्याही असून दे, प्राण्यांनी जर माणसांना मारलं किंवा जरा जरी दुखापत दिली, तर त्याचा केवढा मोठा इश्यू करतात. मग आपण पण हे थोडं कुठंतरी बंद केलं पाहिजे. मी एवढं दिवस कधी मला दिसलं नव्हतं, म्हणून मला समजलं नव्हतं. बट आज मी जे बघितलंय ना, माझा माणुसकीवरनं ना, आणि तिथं लोक आहेत ना, त्या एकाला धरायला 3 लोक होते. आणि मला असं एक्सप्लेन पण नीट करता येत नाही आहे. सो मी पण तुम्हाला हे सांगेन, जर तुम्ही पण खात असाल तर लवकर लवकर तुम्ही पण बंद करा. बंद करणं हेच चांगलं आहे. लवकर लवकर जे आपण जेवढं बंद करेल तेवढं चांगलं आहे. पहिल्या काळी लोक म्हणतात की पहिल्यापासून हे चालत आलंय, पण पहिल्यांदा लोकांकडे ऑप्शन नव्हता. जेव्हा खूप वर्षाआधी ना लोकांकडे ऑप्शन नव्हता, त्यामुळे लोकांनी प्राणी हे जे मारत होते. मग जेव्हापासून लोकांकडे ऑप्शन येत राहिले, जेवण बनवायला चालू झालं, तेव्हापासून
ही गरज नव्हती खायची, पण ते कंटिन्यू चालू होत राहिलं ती एक गोष्ट वेगळी. पण माझं हे म्हणणं आहे की न खाल्लेलं चांगलं आहे कधी पण. बट तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मला सांगू शकता. बाकी नाही, मला एवढंच फक्त बोलायचं. आज अख्खा दिवस म्हणजे काही केलेलं नाही, त्यामुळे आज मी काही जास्त बनवलं नव्हतं. सो मला आता तेच आजचा व्लॉग इथं संपवायचा होता. सो म्हणलं जाता जाता संपवायच्या आधी तुम्हाला एक ही गोष्ट शेअर करावी जे मला खरंच वाईट वाटली मनाला. बघा, विचार करा, तुम्ही पण जर खात असाल तर लवकर लवकर बंद करा. बाकी तुमची मर्जी. मी तुम्हाला कुठल्या गोष्टीला कुठला फोर्स नाही करू शकत. प्रत्येकाची आपली मर्जी असते. बट माझं सजेशन राहील की तुम्ही लवकर लवकर बंद करा. बाकी आपण भेटू उद्याच्या ब्लॉगला. आजचा ब्लॉग इथंच संपूया. बाय बाय, गुड नाईट.